नमस्कार मित्रांनो, एम.एड कॅप राऊंड 2024 विषयी आज आपण माहिती घेणार आहोत। ह्याची डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटसुद्धा आहे, इथे स्क्रीनवर दिसत आहे पहा तुम्हाला emedcap24.mahacet.org। डायरेक्ट हे ब्राउझरमध्ये टाईप करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट एम.एड कॅप 2024च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता, किंवा एक सगळ्यात सोपा उपाय सांगतो। CET सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे mahacet.org mahacet.org ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आपल्याला। बघा इथं mahacet.org टाईप केल्यानंतर ब्राउझरवर खाली ऑफिशियल वेबसाईट आलेली आहे mahacet.org। तर ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। डायरेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्ही CET सेल जी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवर आपलं B.Ed CET असो, M.Ed CET असो, B.Ped CET, M.Ped CET, M.CA CET, B.CA CET अशा विविध सर्वच CET विषयींचे नोटिफिकेशन्स नोटिफिकेशन्स वेळोवेळी पब्लिश होतात। ते ऑफिशियल वेबसाईट आहे mahacet.org। त्या वेबसाईटवर आलेलो आपण। आता सर्व CET तर संपलेले आहेत, सर्व CETचे रिझल्ट पण लागले आहेत, काही थोड्या बहुत राहिले असतील, ते काही कालावधीमध्ये रिझल्ट लागून जातील। तर ते सगळे CET विषयी नोटिफिकेशन इथं तुम्हाला खाली दिसेल का इथं, ठीक आहे ना। हे काय इथं दिसतं आहे BE/B.Tech ह्याचे कॅप राऊंड विषयी आहे, पण इथं विविध CET तसेच कॅप राऊंड, म्हणजे ह्या वेबसाईटवर तुम्हाला CET विषयक सर्व नोटिफिकेशन तसेच कॅप राऊंड विषयीचे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला इथं एका अनुक्रमाने दिसतील तुम्हाला, ठीक आहे। इथे पाहू शकता। तसेच आता काय M.Edचे कॅप राऊंड चालू झालेले आहेत ते मला माहीत आहे, त्याच्यामुळे मी काय करणार, इथं वर येणार, इथं वरच्या साईडला ओके आलो। तर आता कॅप राऊंडला जायचे असेल, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, काय तर ह्याला झूम करायचं जरा। इथे दिसते बघा ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 ह्याच्यावर क्लिक करायचं। आणि जर तुम्हाला CET एक्झामिनेशनची माहिती पाहिजे असेल तर खाली दिसते बघा CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 ह्याच्यावर क्लिक करायचं। आता सध्याला कॅप राऊंड विषयी माहिती घ्यायची म्हणून ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25वर क्लिक करायचं। क्लिक केलो की मी इथं सर्वच कॅप 2024-25 ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2024-25 ह्याच्यावर दिसते तुम्हाला सर्वच ज्या कोर्सेसचं कॅप राऊंड चालू झालेले आहेत त्या सर्व कोर्सेसचं नावं दिसत आहे तुम्हाला। कोणाकोणाची चालू आहे ते दिसते बघा। टेक्निकल एज्युकेशन डाव्या साईडला आहे आणि हायर एज्युकेशन उजव्या साईडला आहे। टेक्निकल एज्युकेशनचं ज्यांचं कोणाचं काही काम असेल तर त्यांनी इकडलं बघून घ्या। एवढ्या लोकांचे कॅप राऊंड चालू झाले आहेत। आता आपल्या कामाचं आहे हायर एज्युकेशन। हायर एज्युकेशनमध्ये M.Ed कॅप राऊंड चालू झाले आहेत, M.Ped कॅप राऊंड चालू झाले आहेत, B.Ed M.Ed इंटिग्रेटेड कोर्स कॅप राऊंड चालू झाले आहेत, LLB 5 इयर्स इंटिग्रेटेड कॅप राऊंड चालू झाले आहेत, LLB 3 इयर्सचं कॅप राऊंड चालू झाले आहेत, B.Edचं कॅप राऊंड चालू झाले आहेत, B.Pedचं कॅप राऊंड चालू झाले आहेत। तसेच BA B.Ed किंवा BSc B.Ed 4 इयर इंटिग्रेटेड कोर्स त्याचेसुद्धा कॅप राऊंड चालू झालेले आहेत। परत खाली मेडिकल एज्युकेशनचे सुद्धा काही आहेत ते बघून घ्या। आपला हायर एज्युकेशनचं कामाचं आहे म्हणून आपण तेवढंच पाहूया, बाकीचं तुम्ही स्क्रीनवर इथेही तुमच्या काही कामाचं असेल तर पाहू शकता, ठीक आहे। ओके, तर आता बघूया इथं आज आपण काय बघणार आहोत। B.Ed कॅप राऊंडचं आपण टाईम टेबल जी आहे ते आपण व्हिडिओ बनवलेला आहे, काल किंवा परवा दिवशी बनवलेला आहे, आपल्या चॅनलवर आहे, तो पाहू शकता। B.Edचे कॅप राऊंड चालू झाले आहेत, फॉर्म वगैरे भरणं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, ते तुम्ही भरायचं आहे। आज आपण बघणार आहोत M.Edचे कॅप राऊंड विषयी। तर M.Ed कुठं आहे पहा, इथं आहे बघा का M.Ed। तर M.Edवर क्लिक करावं का, हे तुम्हाला प्रोसेस सांगत आहे, म्हणजे तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी मला व्हिडिओ बनवायला उशीर झाला तर तुमचं नुकसान होऊ नये, तुम्ही सुद्धा स्वतः ह्या ऑफिशियल वेबसाईटवर वेळोवेळी दररोज येऊन आपल्याला बघायचे कोणकोणते नवीन सर्क्युलर्स आलेले आहेत, नवीन काही बातम्या आल्या असेल तर आपण स्वतः चेक करायचं आहे, ठीक आहे मित्रांनो। मी तर व्हिडिओ बनवतोच, तसेच मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वेळोवेळी सांगत असतो। याचं कारण काय आहे की आपण स्वतःसुद्धा जागरूक असणं गरजेचं आहे। आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे वेळोवेळी, कारण ॲडमिशन मिळणार गेल्यावर तुमचा 1 वर्ष जाणार आहे, वाया जाणार आहे। पुढच्या वर्षी डबल CET द्यावे लागेल, डबल स्कोअर कार्ड काढावं लागेल, पुन्हा डबल रजिस्ट्रेशन करावं लागेल की आपला। ही झंझटपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्ही वेळोवेळी mahacet.org या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे, आणि त्या वेबसाईटवर CETचं काम असेल तर तिथं खालच्या साईडला पाहायचं, आणि जर कॅप राऊंडचं काम असेल तर वरच्या साईडला पाहून त्याच्यावर क्लिक करून जाऊ शकता तुम्ही डायरेक्ट, ओके। किंवा emedcap24.mahacet.org ह्या
ब्राउझरवर टाईप करून डायरेक्ट तुम्ही एम.एडच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकता कॅप राऊंडच्या. आता इथं काय काय म्हणतं आहे बघा की इथं कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे 12 जुलै 2024ला पब्लिश झालेलं आहे. ते तुम्हाला बघायचं असेल तर डाउनलोड करू शकता. खाली आहे एम.एड डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर 2024 12 जुलैला पब्लिश झाले, ती पण डाउनलोड करू शकता. कॉलेज रजिस्ट्रेशन आहे, ती कॉलेज करता तुमच्या काही कामाचं नाही. पुन्हा इथं आहे ॲडमिशन शेड्यूल आहे, ते आता आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आपण. तसेच खाली ब्राउचर, युजर मॅन्युअल आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स हे खाली बटन दाबल्यानंतर तुम्हाला ब्राउचर इन्फॉर्मेशन ब्राउचर मिळेल. त्यालाच प्रॉस्पेक्टस म्हणतो कॅप राऊंडचं. ती अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यावर कधी वेळ भेटला तर व्हिडिओ बनवूया आपण. परंतु तुम्ही एम.एडचं कॅप जर तुम्हाला भरायचं असेल तर ही ब्राउचर, युजर मॅन्युअल आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट ही वाचल्याशिवाय हे काय तर क्लिक करून दाखवतो तुम्हाला. हां, हे काय येते कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल 2024-25 2024 एम.एड कॅप ब्राउचर कॉलेज युजर मॅन्युअल. कॉलेज युजर मॅन्युअल तुम्हाला वाचायची गरज नाही. बरोबरची जी दोन आहेत कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन युजर मॅन्युअल आणि 2024 एम.एड कॅप ब्राउचर, ही दोन्हीही वाचन केल्याशिवाय तुम्ही एम.एड कॅपचा फॉर्म भरायचा नाही. दोन्ही अत्यंत महत्त्वाचे. दोन्ही डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून त्याचं पूर्ण, आता एम.एडची कॅप ब्राउचर थोडीशी मोठी आहे तरी पण तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये दिलेली आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचर, युजर मॅन्युअल दोन्हीमध्ये पण दिलेलं आहे. ही दोन्ही कोणीही वाचत नाही, कोणीही वाचत नाही. 99% लोक वाचत नाहीत, 1% लोक वाचतात. तर तुम्ही त्या 1%मधल्या असणार आहात. तुम्ही वाचायचं आहे ते. तुम्हाला थोडं 5-10 मिनिट वेळ गेला तर गेला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्यामध्ये मिळेल. कोणत्या कॅटेगरीचे लोक कोणते आहेत, पुन्हा म्हणजे कोणत्याला कोणता कोड आहे, विविध कोड आहेत. ते कोड तुम्ही शोधत बसायची गरज नाही. ते दिले ना इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये, मग कशाला शोधत बसायचं. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि युजर मॅन्युअल हे दोन्ही तुम्हाला वाचन करूनच कॅप राऊंडचा फॉर्म भरायचा, अन्यथा नाही भरायचं. हे आधी वाचायचं. ओके, ठीक आहे मित्रांनो. बॅग घेऊया आपण. आजचा व्हिडिओ बनण्याचं प्रयोजन आहे की आपण ॲडमिशन शेड्यूल पाहणार आहोत, जेणेकरून पहिले स्टेप ॲडमिशन शेड्यूलची असणार आहे. ॲडमिशन शेड्यूल मी एकाच व्हिडिओमध्ये सर्वच माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. तुम्हाला वेबसाईट सांगतो, ऑफिशियल वेबसाईट सांगतो, इतरही माहिती सांगतो, इतरही त्याचं पुढचं पाठीमागचं पूर्वार्ध, उत्तरार्ध अशा माहिती सांगत असतो मी. त्याच्यामुळं जर माझा आपला व्हिडिओ चॅनलवरचा पूर्ण बघितला तर तुम्हाला अनेक गोष्टीचं ज्ञान मिळेल, माहिती मिळेल. पूर्ण व्हिडिओ पाहत जावा, तुमच्या फायद्याचा आहे. ठीक आहे. तुम्हाला म्हणजे कमेंटसुद्धा करायची काही कमेंट करा, कमेंटचं काही प्रॉब्लेम नाही. कमेंट केल्यावर मी उत्तर देईन, पण कमेंट करायची गरजच भासणार नाही तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला. त्याच्यात सर्व शंकांचे समाधान मी देऊन टाकतो त्याच्यामध्ये. ओके, ॲडमिशन शेड्यूलवर क्लिक करा. ओके, इथे दिसते तुम्हाला एम.एड कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल, ह्याच्यावर क्लिक करा. हो का, इथे येते व्ह्यू फाईल पब्लिक, ओपन करा. हो का, तुमचं PDF व्ह्यूवर कोणता बघा, त्याच्यावर क्लिक करा. यस, आलं काही. यस. तर ही जी एम.एड कॅप राऊंडचं जी पब्लिक नोटिफिकेशन आहे, टाइम टेबल आहे, शेड्यूल आहे, ते 11 जुलै 2024 रोजी तयार झालेलं आहे. विद्यापीठाच्या 11 जुलै 2024ला तयार झालेला आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर 12 जुलै 2024 रोजी पब्लिश झालेला आहे. ठीक आहे. आता वाचूया इथं आपण. सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस, त्याला शॉर्टकटमध्ये कॅप म्हणतो. टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर एम.एड कोर्स अकॅडमिक इयर 2024-25. ठीक आहे, ह्याला एक्सप्लेन करायची काही गरज नाही. ह्याच्यामध्ये विविध अनुक्रमांक आहेत, आपण पाहणार आहोत. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 1चं टाइम टेबल आहे बरं का. नंबर 1, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर MS अँड OMS कॅन्डिडेट. MS म्हणजे महाराष्ट्र स्टेट, OMS म्हणजे अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स. 12 जुलै 2024 पासून 15 जुलै 2024 पर्यंत. पहिल्या पॉईंटमध्ये काय म्हणले, कॅप राऊंड 1 करता रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात होणार आहे 12 जुलै 2024ला आणि शेवटची तारीख असणार आहे 15 जुलै 2024. म्हणजे आजच आहे. एम.एड कॅप राऊंडची शेवटची तारीख कॅप राऊंड 1 करता आजच आहे, 15 जुलै 2024च आहे. त्याच्यापैकी 12 वाजण्याच्या आत तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरं 1मधले ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर NRI, OCI, PIO, FNS अँड CIWGC. हे जी विविध कॅन्डिडेट आहेत, NRI म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन, त्यांच्याकरता कॅप राऊंड 1 करता रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात तारीख आहे 12 जुलै 2024 रोजी आणि शेवटची तारीख असणार आहे
12 ऑगस्ट 2024. यांच्याकरता तारीख जास्त आहे बरं का, आपल्याला तारीख जास्त नाही. पॉईंट 2, ई स्क्रुटिनाय ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म्स बाय द ई व्हेरिफिकेशन टीम. तुम्ही जे ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही विविध डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत, तर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममधली माहिती आणि तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स ह्यांचं व्हेरिफिकेशन ऑनलाईन ई व्हेरिफिकेशन होणार आहे. ती एक टीम बसलेली असते मुंबई वगैरे कुठेतरी, ती टीम तुमचं ऑनलाईन ई व्हेरिफिकेशन करेल आणि तुम्हाला तुमच्याच प्रोफाईलमध्ये व्हेरीफाईड किंवा अप्रूव्ड दिसेल. 1-2 दिवसानंतर चेक करायचं. फॉर्म भरल्यानंतर 1-2 दिवसांनी चेक करू शकता तुम्ही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही आपली प्रोफाईल लॉग इन करून पाहायचं व्हेरीफाय झालेले आहेत का नाही डॉक्युमेंट, किंवा काही त्रुटी असतील तर तुम्हाला शेअर पण येईल किंवा काही मेसेज पण येईल. तर ती सगळं तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच टाकून बघायचं आहे. लॉग इन टाकूनच कळणार आहे. त्याच्यासाठी दररोज तुमची ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तुम्हाला लॉग इन करून बघायचं आहे. कॅप राऊंडचं तुमचं जी युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करून बघायचं आहे. तर ई व्हेरिफिकेशन टीमद्वारे ई व्हेरिफिकेशन करण्याची सुरुवातीची तारीख असणार आहे 12 जुलै 2024 आणि शेवटची तारीख असणार आहे 17 जुलै 2024. 2A, ई स्क्रुटिनाय ऑफ अपलोडेड डॉक्युमेंट्स अँड फिल्ड इन ॲप्लिकेशन फॉर्म्स बाय द एक्सपर्ट कमिटी ऑफ फॉर NRI, OCI, PIO, FNS अँड CIWGC कॅन्डिडेट. आता NRI कॅन्डिडेट आणि इतर कॅन्डिडेट करता ई स्क्रुटिनी किंवा ई व्हेरिफिकेशन करण्याची सुरुवातीची तारीख आहे 12 जुलै 2024 आणि शेवटची तारीख आहे 14 ऑगस्ट 2024. याला जास्त आहे बरं का. पॉईंट नंबर 3, डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड 1 18 जुलै 2024. अल्फाबेटिकल लिस्ट लागते राऊंड 1 करता 18 जुलै 2024 रोजी राहते. ह्याच वेबसाईटवर लागते, एमएडच्या ऑफिशियल वेबसाईटवर लागते. ठीक आहे. पुढे 4 नंबर, रिझॉल्विंग ग्रीव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट्स टू एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. मग आता 18 जुलैला अल्फाबेटिकल लिस्ट लागल्यानंतर आपल्या काय काय अडचणी आहेत, काय काय त्रुटी आहेत आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून तुमचं जी प्रोफाईल आहे लॉग इन करून वेबसाईटवर लॉग इन करून युजर ID पासवर्ड टाकून तुम्हाला बघायचे की आपलं काय काय चुकलेलं आहे, फॉर्ममध्ये काय चुकलेलं आहे का, काय डॉक्युमेंट राहिलेले आहेत का, किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत का, किंवा इतर कॅटेगरी चुकलेली आहे का, अशा अनेक अडचणी काय चुकलेली आहे का ती तुम्हाला 18 जुलै 2024 रोजी कळेल लॉग इन केल्यानंतर. मग कळाल्यानंतर लगेचच तुम्हाला त्या दुरुस्ती करून घ्यायच्या, लगेचच त्याला वाट बघायचं नाही. मग ती दुरुस्ती लगेचच करता येईल, तुम्हाला एडिट करता येईल. जे काही चुकलेलं आहे तुमचं सगळ्या दुरुस्त्या करता येणार नाहीत, काही मोजक्या दुरुस्त्या करता येतील. बरं, आपलं जे काही चुकले त्याला बघायचं एडिट करून, झालं तर ठीक. मग जी एडिट होते ती चुकलेलं बरं का, बरोबर आलेलं नाही. ज्यांचं सगळं बरोबर आहे, व्हेरीफाईड झालेलं आहे, अप्रूव्ड झालेलं आहे, त्यांना काही करायची गरज नाही. ज्यांचं चुकलेलं आहे, काही राहिलेलं आहे डॉक्युमेंट किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड झाले आहे, तर त्यांनी एडिट करायचं आणि ती डॉक्युमेंट आवश्यक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. मग ही सर्व करण्याची सुरुवातीची तारीख आहे 18 जुलै 2024ला चालू होईल आणि 20 जुलै 2024पर्यंत तुम्हाला ही सगळं फॉर्म एडिट करून फायनल सबमिशन करून टाकावं लागेल. शेवटचा पॉईंट आहे पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट राऊंड 1 23 जुलै 2024. आता एडिट करणं झालं, फॉर्म सगळं फायनल सबमिशन झाल्यानंतर राऊंड 1 करता कॅप राऊंड 1 करता फायनल मेरिट लागेल 23 जुलै 2024 रोजी ह्याच ऑफिशियल वेबसाईटवर लागेल. ठीक आहे मित्रांनो, आता आजच तारीख आहे शेवटची कॅप राऊंड 1 करता रजिस्ट्रेशन करण्याची 15 जुलै 2024. त्याच्यामुळं आज रात्री 12 वाजण्याच्या अगोदर तुम्ही कॅप राऊंड 1 करता रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल. आता तारीख वाढेल का नाही ह्याची वाट बघण्यात अर्थ नाही. 12 वाजेपर्यंतचा टाईम आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. जर तारीख वगैरे वाढली तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ बनवेनच. उद्या जर तारीख वाढली तर बनवेन, पण कशाला थांबायचं, करून टाकायचं रजिस्ट्रेशन. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या माहिती नसलेल्या, ज्यांना कोणाला माहिती नाही कॅप राऊंडविषयी, अशा माहिती नसलेल्या गरजू मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.